आपल्या राज्याचे सुपुत्र सन्माननीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे तिसऱ्यांदा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची जबाबदारी मिळालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून नॅशनल हायवे अथॉरिटी मार्फत राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं विकसित होत आहे। त्याचाही आपल्याला खूप मोठा फायदा, आपण कितीतरी स्टेट हायवे हे नॅशनल हायवेकडे ट्रान्सफर केलेले आहेत। मुंबई गोव्याच्या संदर्भात पण चाललेले आहे, मध्ये उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यात जरा काही अडचणी फॉरेस्टच्या आल्या, काही ठिकाणी शहरातनं तो रस्ता जातो तिथल्या लोकांचा विरोध, परंतु आता बऱ्याच अंशी एक गोष्ट सगळ्यांनाच ती खंत आहे, ती काय आत्ता नाही, ती अनेक वर्ष म्हणजे पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असल्यापासून ते चालू आहे। त्याच्यानंतर हे 10 वर्ष गेली, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये काय झालंय जरा तपासलंच पाहिजे, परंतु उशीर लागतोय। त्याच्यावर पुस्तक जसं बॉम्बे टू गोवा चित्रपट निघाला होता अमिताभचा आणि अरुणा हिराणीचा, आठवतंय का? तशा पद्धतीनं बॉम्बे टू गोवा नॅशनल हायवेचं काम असं काहीतरी चित्रपट काढावं लागेल आपल्याला, किंवा पुस्तक पण लिहावं लागेल। होय साहेब, हा कायम राहील। अध्यक्ष महोदय, हा नाही, त्याच्यामध्ये सगळेच जबाबदार आहेत। काहींनी तिथं जाऊन खड्डे बघितले, त्याचे फोटो काढले, पाहणी केली, बोटं बिटं दाखवली, परत आले, पुन्हा काही नाही। सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं त्याचा फायदा, कित्येक जणांनी खासदार होताना तुम्ही आम्हाला खासदार करा, हा रस्ता आम्ही पुरा करून दाखवू, तुम्ही आम्हाला आमदार करा, पुरा करून दाखवू, कितीतरी आमदार झाले, खासदार झाले, पण पुरा काही होईना। पण आता गडकरी साहेब म्हणले काही करून ह्या टर्म मध्ये पुरा करूनच दाखवतो असं सांगितलेलं। अध्यक्ष महोदय, सन्माननीय रईस शेख साहेबांनी आणि काही सन्माननीय सदस्यांनी इथं मुद्दा उपस्थित केला, मुंबई ठाणे भिवंडी नाशिक महामार्गाचा वाहतुकीच्या कोंडीचा। मी पुढच्याच आठवड्यामध्ये फरांदेताईंनी पण तो मुद्दा उपस्थित केला, मला पत्र पण काही ताईंनी दिलं आणि त्याच्या खरं दादा भुसे जातात, आमचे रवींद्र चव्हाण त्याच भागातले आहेत, आमच्या भुजबळ साहेब त्या भागातनं जातात। सॉरी, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी पण हा मुद्दा काढला होता। बाळासाहेब, मी सोमवार किंवा मंगळवारी ह्याच्या संदर्भातली बैठक लावून सगळ्या लोकांना बोलवतो आणि जे काही करता येणं म्हणजे करणं गरजेचं आहे ते करण्याच्या करता सगळ्यांना कामाला लावतो। ही कोंडी दूर करून नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी सर्व यंत्रणा, सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तातडीनं सूचना देण्यात येतील।